हे आदेश गव्हर्नमेंटनेच दिलेले आहेत की तुम्ही द्या। अहो मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं GR भारी का कायदा भारी, कोणी सांगा मला। पण आता गव्हर्नमेंटनेच हा GR काढलाय आणि असं सांगितलं की या प्रोसेसना आलेल्यांना तुम्ही अडवू नका आणि ज्यांना अडवाल त्यांनी विखे पाटलाकडे जायचं। तरी सुद्धा तुम्हाला शंका याच्यावर। ऐका ना माझं, ऐका तुम्ही, कायद्यामध्ये काय लिहिलेलं आहे? काय लिहिलंय कायद्यामध्ये? सक्षम अधिकारी निर्णय घेईल म्हटलंय। निर्णय घे। मी फुला हार घातला असता, वटांगण घातला असता जरांगे पाटलाला। काय सक्षम अधिकारी दाखला देईल, तुम्हाला असं म्हणायचं निर्णय घेईल नाही आणि घ्या याच्यामध्ये नाही, निर्णय घेईल आणि दाखले देईल। निर्णय शब्द नव्हता पाहिजे तिथं, द्या आणि घ्या देईल शब्द पाहिजे होता। दाखला देईल, सक्षम अधिकारी ऍफिडेव्हिट घेईल आणि दाखला देईल, मग म्हणलं असं GR पक्का आहे। निर्णय अजून काही घटनाच घडायची, अजून तो अमुक अमुक अर्ज करील आणि मग तो निर्णय कॉज ऑफ ऍक्शन काय करणार तुम्ही? मी तर म्हणतोय हायकोर्टाचे सगळे आमचे जे गेलेत सगळे, कॉज ऑफ ऍक्शन काय विचारेल ना कोर्ट, काय घटना काय घडली नेमकी, तो निर्णय अजून घेणार आहे ना तो प्रांत काय करणार आहे? मग आता जे लक्ष, मला माफ करा, आपले जे वकील बोलतायत सदावर्ते, की सरकारने चॉकलेट दिलंय। मग चॉकलेटच दिलंय। मूळ मुद्दा काय आहे बघा, ते संजय लाखे, ऐका ना, हे संजय लाखे पाटील जे आता त्यांचा इंटरव्ह्यू पाहिला, त्यांनी काय सांगितलं, बाबा आमचे जे महामानव आहेत आमच्या मराठ्यांची, त्यांना गणपतीने काय द्यावी, त्यांची मागणी गणपतीने बुद्धी द्यावी बा, नेमकं त्यांच्याकडे त्याचाच प्रॉब्लेम आहे। आपण काय घेऊन यावं? एवढा मोठा समाज तिथे गेला, समाजाचं मी एकदम कौतुक करतो, बिलकुल समाजाने समाजाचं काम केलेलं आहे। समाजाला काय सांगितलं, तुम्ही लाखात या कोटीत या, समाज आला। मी काय समाजाच्या विरोधातला माणूस नाही, माझ्यावर इतका म्हणजे हा फडणवीसचा माणूस, आता मी मग सांगितलं आता जरांगेच फडणवीसचा माणूस झाले, ऐका ना, मी काय कोणाचा माणूस नव्हतो, मी खरं बोलणारा माणूस होतो। समाज तिथे गेला, समाजाने समाजाचं काम केलं, पण जो निर्णय घेणारा माणूस आहे आमचा, जो नेतृत्व आहे तिथं, लिडरशिप ज्याला म्हणतात, त्या लिडरशिपला कळायला पाहिजे ना आपण काय घेऊ राहिलोय। नाही ना घेतलं ते। एक आम्ही कायम कीर्तनात एक गोष्ट सांगतो, एक राजा होता, शिकारीला गेला, तहान लागली, हरावला, जंगलात गेला, इतकी तहान लागली, पाणी जर नाही पिलं तर मेला, मरण तो। तेवढ्यात एक जण तिथे गुराखी भेटला, त्यात राजा त्याला काय म्हणला, भाऊ मला तू काय कर, काही कर, पाणी पाज, आणि तू जर मला पाणी पाजलं, माझे जीव वाचले, तुला मी काय मागन ते देईन। काय म्हणला राजा त्याला, तू फक्त मला पाणी पाज, माझा जीव वाचव, मी काय लागन ते देईन त्याला। गुराखी तिथं होता, तिने लगेच त्याने पाणी मागितलं, त्याचं पाणी आणलं, त्याला पाणी दिलं, राजाला खूप आनंद वाटला बा, आणि त्याने म्हणला वा वा तू माझा जीव वाचवला, माग तुला काय मागायचं। त्या गुराखीने काय मागावा, काय मागितलं? गुराखी काय म्हणला, बघा महाराज काय झालंय, सकाळी सकाळी मी निघालो घरून गुरं चारायला, गडबडीत निघालो, आणि काय झालं बा, तंबाखूची पुडी घेतली, सुन्याची पुडी घरी राहिली, तेवढं मला चुना द्यावा म्हणला। काय म्हणला राजा, ते गुराखी काय म्हणला, काय मागितलं? चुना मागितला। म्हणजे तुम्ही असं ऐका ना, तुम्ही मागणाऱ्याला अक्कल पाहिजे ना। म्हणजे अहो समाज आहे ना, मराठा समाज मुंबईच्या तिथं आतमध्ये जाऊन बसला, एवढं भयानक प्रेशर, सरकार वाकलेलं होतं, झोपलेलं होतं सरकार, तुम्ही म्हणताना त्याच्यावर सही करायला तयार होतं, तुम्ही का नाही सही केली? इथं लिहा बाई असं हैदराबाद गॅजेट, हैदराबाद, सातारा, मुंबई, औंध गॅजेट लागू करण्यात येतंय। दोनच वेळेचा GR होता ना, मराठा आणि कुणबी एकच आहे असा सरसगट हा GR, हे का नाही लिहिलं? नाही लिहिलं, घेणाऱ्यांनी व्यवस्थित गेलं नाही म्हणून। आणि घेणाऱ्यांनी पुन्हा काय, हा बघा मराठा समाजाच्या फार मोठ्या घटकांनी मनोज जरांगे यांच्या खांद्यावर मान टाकलेली, विश्वास टाकला नाही। मनोज जरांगे प्रामाणिक माणूस आहे, आणि मग ते प्रामाणिक माणूस तो प्रामाणिकपणे काम करीन, त्यांनी विश्वास टाकला। मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे। त्यांनी त्यांच्या हजारोच्या लाखोच्या संख्येने लोक तिथे गेले, पण घेऊन तो निर्णय कोणाचा होता? कागद घेण्याचा निर्णय कोणाचा होता? मग तुम्ही दोष कोणाला देणार? चूक कोणाची आहे? चूक त्याचीच आहे ना। उद्याच्या काळामध्ये हे सगळे कज्जे सुरू होते, कोर्ट केसेस सुरू होते, सगळे भांडणं सुरू होते, ऑब्जेक्शन घेणार नाही तुम्हाला असं वाटतं? बरोबर, या प्रत्येक इंडिव्हिज्युअल दाखल्यावर जे विरोधक आहेत ते ऑब्जेक्शन घेणारच आहेत ना।